आपली व्यवस्था आहे, माझा पूर्ण विश्वास होता 140 कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही। आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून। मी ठामपणे माझ्या स्वानुभवावरून सांगतो की या खटल्याशी स्वार्थी प्रवृत्तीचे वकील जोडले गेलेत आणि ते या खटल्याला सामोरे गेले नाहीत। ठरवून सातत्यपूर्वक त्यांनी ऍडजस्टमेंट घेतलेत, खोटे ऍप्लिकेशन लावलेत आणि खटला प्रलंबित ठेवण्यामध्ये किंवा राजकीय अभिलाषा बाळगून काहीतरी राजकीय पद स्वतःकडे त्यांनी हे केली, म्हणून या खटल्याला उशीर झाला। अभियोजन पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढेच बचाव पक्षाचे स्वार्थी वकील सुद्धा जबाबदार आहेत। या खटल्यातील याचे आरोपी निर्दोष होते, त्यांनी जर वकील दिला नसता तर हा खटला 15 वर्षापूर्वीच संपला असता। तुम्ही 150 रुपये कोर्टाकडे मागणार आहात, हे नेमकं काय मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडलं तेव्हा माझ्या खिशामध्ये 900 रुपये होते आणि जेव्हा मला एटीएस काळा चौकीमध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले 750 रुपये फक्त ऑन पेपर दाखवलेत आणि 150 रुपये जे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांनी देऊन टाकलेत। मी 750 रुपये हे एक्सेप्ट केलं होतं की हे माझे आहेत म्हणून, परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये। पण असं कसं होऊ शकतं की एखाद्या निर्दोष भारतीयाला तुम्ही अटकवतात, त्याचे पैसे ताब्यामध्ये घेतात आणि त्याचे पैसे त्याला 17 वर्षानंतर सुद्धा पैसे परत देत नाहीत। प्रश्न 750 रुपयाचा नाहीये तर त्या कष्टकरी भारतीयाच्या प्रत्येक पैशाचं मोल आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।